चर्चा करून उत्तरे लिहा. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय काय करावे लागले असते? शक्य तेवढे उपाय सुचवा. उत्तर: जर इजार आखूड झाली असती तर लांब करण्यासाठी नवीन कापड जोडले असते, इजारच्या खालील घडीचे टाके काढले असते. होल इजारीची चड्डी झाली. यात चूक कोणाची? उत्तर: ज्याने इजार शिवली त्या धोंडूमामाची, कारण त्याने माप बरोबर घेतले नाही. दुसरी चूक बंडूची, कारण इजार लांब झाली अशी तक्रार त्याने धोंडूमामाकडे करायला हवी होती, पण त्याने आळस केला. घरातील सर्वांना सांगण्यापेक्षा त्याने स्वतःच न सांगता दुरुस्त केली असती तर चूक झाली नसती. बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले, म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात, त्यांची नावे सांगा. उत्तर: टेबलचे पाय, खुर्चीचे पाय, भिंतीचे कान, सदऱ्याचे हात, कढईला कान, सुईला नाक, नारळाचे डोळे, तव्याची पाठ, कपाचे कान, बाटलीचे तोंड. प्रश्न 2. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्याचा अर्थ लिहा. कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. हा नारळ नासका निघणार. नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे तोंड फुगले होते. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. चरविलेले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या पोटपर्यंत आले. कोईच्या नाक दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो.